सध्या उन्हाळा चालू आहे. खूप जणांना सुट्ट्या आहेत, गावी गेले आहे. पण मला मात्र काही कळत नाहीये. तेच रेग्युलरचं या, जा, काम आवरा, जेवा आणि कामाला जा. बट धिस इज माय वर्क आणि आय रिस्पेक्ट इट. चला असो, माझ्यासारखं खूप जणांचं हेच असणार आहे मला माहिती आहे. तर आज माझी होती इव्हनिंग रेग्युलरप्रमाणे सकाळी थोडीशी कामं आवरली, डिटॉक्स वॉटर घेतला आणि स्वयंपाकाला शेंगा बनवण्याचा प्लॅन केला. आईने ऑलरेडी शेंगा कापून आणि सोलून दिल्या होत्या. मग शेवग्याच्या शेंगा शिजायला घातल्या. त्यासाठी कढईमध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून शेंगा शिजवून घेतल्या. सोबतच खोबरं लसणाचं एक वाटण बनवून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये थोडीशी जिरे, मोहरी, हिंग आणि खोबरं लसणाचं वाटण घातलं. खोबरं लसणाचं जे वाटण आहे त्याच्या फोडणीचा वास मला प्रचंड आवडतो. माझ्यासारखे कोणाकोणाला आवडतं मला नक्की सांगा. त्यानंतर त्या वाटणामध्ये हळद, थोडीशी लाल मिरची आणि घरगुती गरम मसाला, काळा मसाला घालून घेतला आणि मस्त असं परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेल्या शेंगा घातल्या. 2 मिनिटं परतू दिलं आणि वरतून जे पाणी शिजवण्यामध्ये घातलं होतं तेच पाणी शेवग्याच्या शेंगाचं त्यामध्ये घालून घेतलं. एक उकळी काढली आणि एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे, त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि कोथिंबीर याचं जे वाटण मी बनवलं होतं ते त्याच्यामध्ये घातलं आणि 10 मिनिटं भाजी शिजू दिली. मस्त अशी वरतून कोथिंबीर घातली आणि म्हणजे शेवगाच्या शेंगाची भाजी दुपारच्या जेवणामध्ये मी छान एन्जॉय केली. तुम्हीही मस्त असा एन्जॉय करा आणि खूप सारी काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.